नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 14 कवितेची ओळख आज आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण करण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केला आहे. चला तर मग आपण कवितेची ओळख हा पाठ अभ्यासूया. या पाठाच्या लेखिका आहेत शारदा दराडे. त्यांचा जन्म 1979चा आहे. विविध वृत्तपत्रे व मासिकांतून त्यांनी लेखन केलेलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी हा त्यांचा काव्यसंग्रह आणि यामध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकांतून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. म्हणजे आपलं हे जे काही इयत्ता 7वीचं पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये जी एकांकिका घ्यायची होती तर त्यासाठी महाराष्ट्रातील जो शिक्षक वर्ग आहे तर त्यांच्याकडून काही एकांकिका मागवलेल्या होत्या आणि ह्या एकांकिकेमधून लेखिका शारदा दराडे यांची कवितेची ओळख ही एकांकिका घेण्यात आली. त्या एकांकिकेची निवड करण्यात आली आणि हीच एकांकिका आज आपण अभ्यासणार आहोत. लेखिका शारदा दराडे ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र मिहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे स्वतः शारदा दराडे या लेखिका जशा आहेत तशाच शिक्षिका म्हणून सुद्धा त्या काम पाहतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांनी ज्या पद्धतीनं हे एकांकिकेचं लेखन केलेलं आहे तर ते खूप सुंदर आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तुम्हाला हा पाठ नक्की आवडेल. आता एकांकिका म्हणजे काय तर एक अंकी नाटक. साधारणपणे कोणतेही नाटक असेल तर ते 3 अंकाचं नाटक असतं, परंतु एकांकिका ही जी असते ती आकारानं छोटी असते आणि जो विषय हाताळायचा असतो तो कमी वेळामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि असं हे एक अंकी नाटक म्हणजे एकांकिका. आणि आज आपण ही कवितेची ओळख एकांकिका पाहतो आहोत आणि याच्यातून तुम्हाला एकांकिका हा जो काही साहित्य प्रकार आहे याची सुद्धा ओळख होईल आणि एकांकिकेचं लेखन कसं केलं जातं हे पण तुम्हाला कळेल आणि एक हलका फुलका विषय सुद्धा एकांकिकेतून किती सुंदर रीतीनं मांडता येतो हे आपल्याला या एकांकिकेतून समजेल. चला तर मग आपण ही एकांकिका अभ्यासूया. सर्वप्रथम आपल्याला इथे काही गोष्टी विचार करायला सांगितलेल्या आहेत की तुमचा अनुभव सांगा असं म्हटलेलं आहे. की प्रकल्प म्हणजे काय की आपण पहा की आकारिक मूल्यमापनासाठी अगदी इयत्ता 1ली पासून ते इयत्ता 8वी साठी एखादा प्रकल्प जो असतो तर तो आपण वर्षभरामध्ये पूर्ण करत असतो आणि प्रत्येक विषयनिहाय हे प्रकल्प वेगवेगळे असतात आणि आपण हा प्रकल्प पूर्ण करून देत असतो. आणि यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पांपैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला का ते लिहा. आणि प्रकल्प म्हणजे काय हे आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलेलं असतं. एखादा असा विषय दिलेला असतो की त्याच्यातून आपण कृतीतून काहीतरी शिकणार असतो, काही गोष्टी आपण स्वतः शोधायच्या असतात आणि प्रकल्पाच्या रूपानं त्या मांडायच्या असतात. आणि तशाच पद्धतीनं तुम्हाला असे अनेक प्रकल्प आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण केलेले असतील कारण तुम्ही आता इयत्ता 7वी शिकत आहात. तर आत्तापर्यंत जे काही प्रकल्प तुम्ही केले त्यातला सर्वात आवडता प्रकल्प तुमचा कोणता आहे किंवा तो तुम्हाला का आवडला त्याविषयी तुम्ही विचार करा आणि ते लिहा असं सांगितलेलं आहे. आणि प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. आता प्रकल्प पूर्ण करत असताना अनेक गमती जमती घडत असतात. आपण स्वतः प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना इतरांची मदत घ्यावी लागते, काही संदर्भ शोधावे लागतात आणि त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्या आपण केलेल्या असतात आणि त्याच्यातून आपल्याला आनंदही मिळालेला असतो. तर असे काही अविस्मरणीय अनुभव तुमचे जर असतील तर ते सुद्धा तुम्हाला मांडायला सांगितलेले आहेत आणि निश्चितपणानं तुम्ही याच्यावरती विचार करा कारण या एकांकिकेमध्ये हा जो प्रकल्पाचा विषय आहे तर तोच त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यातून एक जे काही भावविश्व आहे एका मुलाचं, अगदी तुमच्यासारखाच तो मुलगा आहे तर तेच भावविश्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला या प्रकल्पातून कसा आनंद मिळालेला आहे आणि त्याचा प्रकल्प कसा पूर्ण झालेला आहे हे या एकांकिकेमध्ये आपल्याला मजेशीर पद्धतीने सांगितलेलं आहे. ते आपण आता समजून घेणार आहोत. पहा, या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. पहा, सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. आता सुधीर नावाचा हा मुलगा आहे की त्याच्यावर आधारित ही एकांकिका आहे. तर ह्या सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा हा एक विषय दिलेला आहे प्रकल्पासाठी. आता काव्यप्रतिभा म्हणजे काय तर काव्य निर्मितीची शक्ती म्हणजे कविता आपण जी काय
बनवतो किंवा कविता तयार करतो. पहा, कविता लिहिणं फार अवघड असतं, सगळ्यांनाच ते जमतं असं काही नाही. खूप प्रयत्न करावे लागतात, तेव्हा कुठे आपल्याला 2-4 ओळी लिहिता येतात. हळूहळू आपल्याला जर त्यातलं कौशल्य आपल्याला अवगत झालं तर मग आपण एखादी 10-15 ओळीची कविता सुद्धा लिहू शकतो. परंतु कविता करणं थोडंसं आपल्याला काय होतं की फार विचार करायला लावणारं आणि त्याच्यातून मग सहजपणे ती कविता तयार व्हायला वेळ लागतो. तर अशा पद्धतीनं ही जी काही कविता तयार करण्याचा जो प्रकल्प आहे, तर तो त्या शिक्षिका ह्या सुधीरला देतात आणि सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. आता प्रकल्प म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की विशिष्ट कालावधीसाठी करण्यास दिलेलं जे काम असतं त्याला आपण प्रकल्प असं म्हणतो. आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जसं आपल्या घरात ते आपले आई बाबा असतील, मोठे ताई दादा असतील, आपल्याला मदत करत असतात, त्यांची मदत आपण घेत असतो. आणि अगदी त्याच पद्धतीनं ह्या सुधीरला सुद्धा हा त्याचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी घरातील सर्वजण मदत करतात आणि सगळेजण कवितेतूनच एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. संभाषण करणं म्हणजे एकमेकांशी बोलणं. तर ह्या संभाषणाला घरामध्ये सुरुवात होते. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. म्हणजे आत्ता मी तुमच्याशी ज्या पद्धतीनं सहजपणे बोलतो आहे तर याला आपण गद्य बोलणं म्हणतो. वाक्य जशी असतात लेखनामध्ये तसं आपण आता बोलतो आहोत. तुम्ही माझं बोलणं ऐकता आहात. आता याच्यामध्ये काही कुठे कविता वगैरे तुम्हाला दिसणार नाही, परंतु हेच बोलणं जेव्हा तालबद्ध पद्धतीनं, लयबद्ध पद्धतीनं, नादमय पद्धतीनं आपण शब्दांद्वारे मांडत असतो तेव्हा त्याला कवितेचं रूप प्राप्त होतं. आणि बोलताना, त्यातही सहज बोलताना घरामध्ये एकमेकांशी जर कवितेतून बोलायचं ठरवलं तर काय गमती जमती होतात हे या पाठातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल असा हा पाठ आहे, ही एकांकिका आहे. आपण आता एकांकिकेला सुरुवात करू. पहा, एकांकिकेच्या सुरुवातीला कंसामध्ये काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. याला रंगसूच्या असं म्हणतात. म्हणजे रंगमंचावरती एखादं दृश्य जे असतं तर त्या दृश्याची एक कल्पना जी आहे तर ती काय घडते आहे किंवा तिथं दृश्य काय आहे किंवा तिथं पुढची काही सूचकता असेल तर ते ह्या कंसामध्ये ज्या काही लेखक सूचना देत असतात त्याच्यातून आपल्याला त्याची कल्पना येते. आणि नाटकामध्ये अशा पद्धतीच्या ह्या कंसातील सूचना ज्या असतात तर त्या आधीमध्ये दिलेल्या असतात. इथे सुद्धा सुरुवातीलाच ही कंसातील सूचना आहे की शाळा सुटते. दृश्य असं आहे की शाळा सुटलेली आहे, सुधीर घरी येतो, सुधीर घरी आलेला आहे पण तो कुणाशीच बोलत नाही. परंतु हा सुधीर जो आहे तो कुणाशी बोलत नाहीये, शांत आहे, विचारांत गुंतलेला असतो. आता पहा, तुम्ही सुद्धा जेव्हा शाळेतून घरी येता तेव्हा आल्यानंतर तुमच्या काही विशिष्ट हालचाली असतात, दंगाधुप्पा असतो, गोंगाट असतो घरामध्ये आल्यानंतर. आणि तेच जर तुम्ही जर शांत पद्धतीने घरामध्ये आलात तर घरातले तुम्हाला सगळे विचारतात. तसंच काहीच आता इथं होणार आहे. आणि हा जो सुधीर आहे तो शाळेतून आलेला आहे पण नेहमीसारखा तो दिसत नाही, शांत आहे, कुठल्या तरी विचारामध्ये तो गुंतलेला आहे. असं ते दृश्य जे आहे तर ते तिथं आता रंगमंचावरती दिसतं आहे. हे एक नाटकच आहे आणि आता रंगमंचावरती त्याची सुरुवात झालेली आहे. आपण प्रत्यक्ष कल्पनेनं हे जे नाटक आहे ते डोळ्यासमोर आणायचं आहे आणि मग ह्यात ते सगळी पात्र जे आहेत ते आपोआप आपल्याला समजतील. आता इथे आजोबा जे आहेत तर ते हा सुधीर शाळेतून आलेला आहे आणि इथं जर आपण बघितलं ह्या स्क्रीनवरती दृश्यामध्ये हा सुधीर आहे, त्याचे आजी आजोबा जे आहेत तर ते पुढे बसलेले आहेत. तर ते आजोबा त्याला काय विचारतात, अरे सुधीर केव्हा आलास, अरे सुधीर तू कधी आलास, आजचा प्रवेश असा शांत कसा, आणि आजचा तुझा प्रवेश जो आहे, आता प्रवेश म्हणजे काय की घरामध्ये तुझं येणं जे आहे तर ते आज एवढं शांत कसं, कारण नेहमीचा अनुभव सुधीरचा वेगळा आहे आणि सुधीर असा शांतपणे कधीच येत नाही. तो आला की गडबड गोंधळ दंगा धोपा सगळा असतो, गोंगाट असतो. परंतु आज मात्र हा सुधीर अगदी शांतपणे आलेला आहे. आजोबांना प्रश्न पडला आणि म्हणून ते आश्चर्याने विचारतात, अरे सुधीर तू केव्हा आलास, कधी आलास तू, आणि आजचा प्रवेश असा शांत कसा, आणि नेहमीसारखं कुठे काही गोंधळ नाही, गडबड नाही, दंगा नाही, धोपा नाही, ओरडणं नाही, काहीच नाही, आणि तू असा शांत कसा काय आहेस. त्यावरती सुधीर म्हणतो, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो. आणि सुधीरच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तर तो विचारतोय की आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो, की काव्य प्रतिभा वाढवा ह्याचा अर्थ काय आहे असं त्या ठिकाणी हा सुधीर जो आहे तर तो विचारतो. त्यावरती आजोबा म्हणतात, कोणी सांगितलं रे तुला हे. आणि आजोबांना आश्चर्य वाटतं, अरे तुला हा प्रश्न नेमका पडला कसा, तुला कोणी काय ह्याबद्दल विचारलेलं आहे का. त्यावरती सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. आणि हा प्रश्न विचारण्यापाठीमागचं कारण हा सुधीर सांगतो की आज आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्पासाठी विषय दिलाय आणि मला आता ताणच आलाय आणि मला खरंच आता ताण आलेला आहे की मी काय करू, की प्रकल्प कसा पूर्ण करू, कारण मला काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हेच माहिती नाही, असं सुधीर त्या ठिकाणी आजोबांना सांगतो आहे. आता आपण जर बघितलं इथे
तर काव्य प्रतिभा ह्या जो शब्दाचा अर्थ आहे, तर ती काव्य तयार करण्याची शक्ती, म्हणजे कविता तयार करण्याची आपली जी काही क्षमता आहे, तर त्याला काव्य निर्मितीची क्षमता किंवा काव्य प्रतिभा असं म्हटलं जातं. आणि प्रतिभा म्हणजे काय, तर विलक्षण बुद्धी, असं आपण त्या प्रतिभेचा अर्थ समजून घेऊ शकतो. आणि ही सगळी शक्ती जी असते, तर ती काय सगळ्यांच्याकडेच असतं अशातला काही भाग नाही, फार थोड्या जणांच्याकडे ती शक्ती असते. आणि इथं बाईंनी जो सुधीला विषय दिलेला तो हा असाच आहे की तुम्ही काव्य प्रतिभा म्हणजे कविता तयार करण्याची जी क्षमता आहे तुमची, तर ती कशी विकसित कराल, किंवा कविता तयार करणं आणि ते तयार करताना काय प्रयत्न करावे लागतात हे तुम्ही लिहून काढायचं आहे, असा तो साधा सोपा प्रकल्प जो आहे तर तो इथे ह्या सुधीरला दिलेला आहे. तेव्हा ती आजी काय म्हणते पहा, अरे फार सोपं आहे ते, कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. आणि अशा पद्धतीनं आजीनी फार सोप्या शब्दामध्ये ह्या सुधीरला हा अर्थ सांगितलेला आहे की अरे हे सगळं फार सोपं आहे, की कविता तयार करणं, ती समजून घेणं आणि त्यासाठीची आकलन शक्ती म्हणजे समजून घेण्याची आपली क्षमता जी आहे तर ती वाढवणं. कारण कविता समजून घेणं, त्या कवितेचा अर्थ लावणं, त्या शब्दांचे अर्थ जाणून घेणं, हा एक भाग जो आहे तर तो आपण आपल्यामध्ये निर्माण करणं म्हणजे काव्य प्रतिभा जी आहे तर ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं असं आजी सांगतात. त्यासाठी तू प्रयत्न करायचेस हेच सांगितले बाईंनी. आणि प्रकल्पाचा जो विषय आहे की बाईंनी जो दिलेला आहे तर त्याचा साधा सोपा अर्थ जो आहे तो आजीने तर सुधीरला सांगितलेला आहे. पहा, आजी आजोबा आपल्याला घरामध्ये आपल्या अभ्यासामध्ये कसं मदत करत असतात, आणि इथं सुधीरला सुद्धा आजी आजोबांनी किती छान प्रकारे हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. त्यावरती सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू? आणि सुधीर पुन्हा म्हणतो की अरे हो आजी, परंतु मी हे सगळं कसं करणार? कारण काव्य प्रतिभा वाढवणं किंवा कविता तयार करणं किंवा कविता तयार करत असताना काय काय प्रयत्न करावे लागतात याचा विचार करणं, हे सगळं मी कसं करू? आता छोटा सुधीर आहे, जसा प्रश्न तुम्हाला पडेल तसा सुधीरला पडला आणि सुधीरनं दिलखुलासपणे आपल्या आजीला हे विचारलेलं आहे. त्यावरती आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आणि पहा, आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतात, ताई दादा असतात, ते सगळे आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला मदत करत असतात. आणि हे आजी आजोबा सुद्धा असेच आहेत. ते म्हणतात की अरे काळजी करू नकोस सुधीर, आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, आणि त्यामुळे काय होईल की तुझी काव्य प्रतिभाही वाढेल, म्हणजे कविता करण्याची क्षमता जी आहे तुझी तर ती सुद्धा वाढेल. आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं आणि त्याचबरोबर कविता तयार करणं, कविता स्वतः लिहिणं आणि कविता समजून घेणं हे सुद्धा तुला आपोआप समजू शकेल. त्यामुळे तू काही काळजी करू नको, आम्ही घरातले सगळेजण तुला मदत करतो. त्यावरती आजी पुन्हा म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आणि आजोबांना ह्या आजी विचारतात की अहो तुम्ही काय प्रयत्न करणार? आणि खरं आहे ते की आता आजोबा म्हणतायत की आम्ही तुला सगळा मदत करू, परंतु हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आजोबा कसं प्रयत्न करणार? आजीला प्रश्न पडला. त्यावरती आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. आणि आजोबा आजीला समजावून देतात की आता आपण सुधीरला मदत करायची, तर ती कशी करायची? तर आपण सगळेच जण घरातले काय करायचं, एकमेकांशी बोलत असताना कवितेतून बोलायचं. आता किती अवघड गोष्ट आहे ती, की साधं सोपं जे आपण नेहमी बोलतो त्याऐवजी आपण कवितेतून एकमेकांशी बोलायचं. आणि असा हा तो भाग जो आहे तो आजोबा ह्या आजींना सांगतात की आपण सगळेजण एकमेकांशी आता कवितेमधून बोलायचं आहे की नाही गंमत. ते तो कागदावर उतरून घेईल आणि मग आपण बोलत असताना ह्या ज्या काही तयार होणाऱ्या ओळी असतील तर तो सुधीर आपल्या कागदावरती वहीमध्ये उतरवून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आणि मग सुधीरला कविता कशी तयार करायची किंवा कविता कशी तयार होते ते सुद्धा समजू शकेल आणि त्याचा प्रकल्प सुद्धा आपोआप पूर्ण होईल. त्यावरती आई तिथं आलेली आहे सुधीरची, आणि आई काय म्हणते, सुधीर हातपाय धू आणि दूध घे. अरे सुधीर, तू आत्ता शाळेतून आलेला आहेस आणि लवकर हातपाय वगैरे धू, मी तुला दूध आणून देते. आणि आईनं हे सुधीरला सांगितलेलं आहे. सुधीर म्हणतो, आजी मी कागद आणि वही घेतो. पण हा सुधीर जो आहे त्याच्या डोक्यामध्ये हाच विषय आहे की आपल्याला मला हा प्रकल्प कसा पूर्ण करता येईल. आणि आजोबांनी ही युक्ती सांगितलेली आहे की आत्तापासून आपण काय करायचं, एकमेकांशी कवितेत बोलायचं. आणि सुधीर लगेच आपल्या आजीला म्हणतोय की मी आजी कागद आणि वही घेऊन येतो, आत्ताच आपण सुरुवात करू. ते काही नाही, आत्ताच आपण प्रकल्पाला सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभंकरोती म्हणते. आता मग आजी जी आहे, सायंकाळची वेळ झालेली आहे, आता सुधीर शाळेतून आलेला आहे, म्हणजे 5-6चा सुमार असेल आणि दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. आणि आजीनं काय केलेलं आहे, घरामध्ये दिवा लावला. आणि घरामध्ये दिवा देवासमोर लावल्यानंतर शुभंकरोतीची जी प्रार्थना असते तर ती हात जोडून आपण सगळेजण घरात म्हणत असतो, तशी शुभंकरोती सुद्धा आजीनं म्हटलेली आहे. त्यावरती आजी पुढे म्हणते आहे की घरामध्ये लावते सांज वात, भाजी करते आता कांद्याची पात. आता पहा इथे आजीनं काय केलेलं आहे, आता संभाषणाला सुरुवात केलेली आहे की घरामध्ये लावते सांज वात आणि रात्रीच्या वेळेला मी आता हा दिवा जो आहे तर तो घरामध्ये लावते आहे.
आणि संध्याकाळच्या वेळी लावला जाणारा जो दिवा असतो त्याला सांजवात म्हणतात. भाजी करते आता कांद्याची पात. आता स्क्रीनवरती बघा तुम्हाला जी कांद्याची पात आहे तर ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि ह्या कांद्याच्या पातीपासून हा जो काय कांद्याचा पाला असतो तर त्याच्यापासून काय केलं जातं, भाजी बनवली जाते. आणि ही जी काही कांद्याची पात आहे तर त्याची मी भाजी करते. म्हणजे आजीनं कसं तयार केलेलं आहे पहा. घरामध्ये लावते सांजवात, आता घरामध्ये मी दिवा लावते, भाजी करते आता कांद्याची पात. आणि इथं यमक सुद्धा जुळलेला आहे बघा, वात पात अशा पद्धतीनं शेवटी जे काही वेगवेगळ्या अर्थाचे काही शब्द आलेले आहेत तर ते ऐकताना आपल्याला गंमत वाटते. हा यमक अलंकार असतो आणि इथे हा यमक जो आहे तो सुद्धा साधलेला आहे. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. म्हणजे इथं झाली की नाही कविता तयार. म्हणजे आपण जर ठरवलं तर अशा पद्धतीनं कवितेमध्ये बोलू शकतो. पुढे आजोबा लगेच म्हणतात, आता म्हाताऱ्याला वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आणि आजोबा सुद्धा गमतीशीर आहेत. ते लगेच त्या ठिकाणी म्हणतात की आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आणि आजीला म्हणतात की अगं ह्या म्हाताऱ्याचा वात वाढतो. आता वात हा एक रोग आहे आणि तो सांधेदुखीशी संबंधित आहे. त्याला संधिवात सुद्धा आपण म्हणतो की कांद्याच्या पातीनं माझा संधिवात जो आहे तो वाढेल आणि त्यामुळे मला ही काही कांद्याची पातीची भाजी तू काही करू नको असं त्या ठिकाणी आजोबा आजीला सांगतात. पण हे सुद्धा कवितेतून सांगितलं आहे की आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आणि कांद्याच्या पातीची भाजी तू काही करू नको आणि मला वाताचा त्रास आहे असं आजोबा त्या ठिकाणी कवितेतून सांगतात. पहा किती सुंदर रचना आहे ही. त्यावरती आजी म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आता पुन्हा एकदा पहा, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आता खो देणं म्हणजे नकार देणं, की तुम्ही असं कसं कधीतरी हो म्हणावं कुठल्या तरी गोष्टीला आणि मी सांगितलेल्या भाजीला तुम्ही नेहमीच काही ना काहीतरी कारण सांगून नकार देत असता. आता आजीची ही तक्रार आहे आणि ती पण अतिशय छान पद्धतीनं कवितेतून हे आजोबांजवळ आजीनी मांडलेली आहे. आणि आजी म्हणतात की कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो आणि तुम्ही माझ्या भाजीला नेहमीच नकार देता आणि कधीतरी हो म्हणत चला. त्यावरती सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आणि हा सुधीर सुद्धा म्हणतो, कवितेतून बोलायला लागला हा सुधीर. तो म्हणतो की ए माझी सुपर आजी. आता सुपर आजी म्हणजे काय, की माझी आजी अशी आहे की सुपर आहे, श्रेष्ठ आहे आणि अशी माझी ही सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आणि सुधीर म्हणतो की आजी काय आजोबांचं ऐकू नको, की तू माझी सुपर आजी आहेस आणि खूप छान भाजी बनवतेस आणि तुला आवडेल ती कर भाजी. म्हणजे इथं आजी भाजी ही सुद्धा यमकाची रचना झालेली आहे. आणि हा सुधीर सुद्धा कवितेतून बोलू लागलेला आहे. म्हणजे प्रयत्न केला की आपल्याला बोलता येतो आणि घरातली सगळी माणसं आता याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत. त्यावरती आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. आणि आजोबांनी किती सुंदर कविता केली बघा पुढे, की तू बनव भाजी छान छान चवळी. आणि आजीला म्हणतात आजोबा की तू चवळीची छान भाजी बनव आणि ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. आणि माझी दातांची जी कवळी आहे, की आता आजोबा वय झालेलं आहे आणि त्यांचे दात खराब झालेले असल्यामुळं कवळीचा उपयोग ते करतात आणि कवळीच्या साह्यानं ते जेवत असतात आणि माझी दातांची कवळी तेवढी आणून दे असं त्या ठिकाणी आजोबा म्हणतात. तेवढी आजी म्हणते, बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. आता आजी सुद्धा आजोबांचं मान्य करते. ते म्हणते, नको आहे ना तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी तर राहू दे, तुम्हाला आवडते ना चवळीची भाजी तर मी तुम्हाला खास छान प्रकारे चवळीची भाजी बनवून देते. म्हणजे आजी सुद्धा कवितेतून हे सांगतात, बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. आणि अशा पद्धतीनं आजीनं सुद्धा चवळीची भाजी बनवायला घेतलेली आहे. आणि मग कंसामध्ये सूचना दिलेली आहे की तिथं दृश्य काय घडतंय, सगळेजण खो खो असतात. आता खो खो असणं म्हणजे खूप मोठ्यानं हसणं. बाबांची रात्रपाळी असते आणि सगळेजण खो खो हसायला लागतात. बाबांची म्हणजे ह्या सुधीरच्या वडिलांची रात्रपाळी असते. म्हणजे रात्रीच्या वेळेला त्यांना ड्युटीवरती जायचं असतं. आणि अशा प्रकारे मग हे बाबा जे असतात ते काय म्हणतात आजीला, अगं आई पटकन खायला देणं ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. आणि हे वडील सुद्धा छान प्रकारे कवितेमध्ये बोलायला लागलेले आहेत. आणि ते म्हणतात म्हणजे ह्या सुधीरचे वडील की आजीला की अगं आई पटकन खायला देणं ग काही, अगं आई मला काहीतरी पटकन खायला दे, मला ऑफिसला जाण्याची घाई आहे आणि मला माझ्या कार्यालयात जावं लागेल आणि माझी रात्रपाळी आहे, नाहीतर बॉस करू देणार नाही सही,
नाहीतर माझा जो मालक आहे किंवा माझा जो कार्यालय प्रमुख आहे तो काही मला काम करू देणार नाही, तिथे सही करून देणार नाही आणि माझी आपोआपच ॲब्सेंटी पडेल, म्हणजे पगार कापला जाईल. म्हणजे बाबांनी सुद्धा हे कवितेतून लाडीकपणानं आजींना सांगितलेलं की अगं आई, मला काही करून काहीतरी खायला दे आणि मला आता ऑफिसला जायचं आहे, नाहीतर माझा बॉस जो आहे तो काही काम करू देणार नाही. पण हे सुद्धा किती छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्यावरती सुधीर म्हणतो, कसली घाई कसली सही, आजीनं दिली चपातीने दही. आणि सुधीरनं सुद्धा लगेच त्या ठिकाणी हे उत्तर दिलेलं आहे की कसली घाई कसली सही. अहो कसली घाई बाबा आणि कसली सही, आजीनं दिली चपातीने दही. आणि आजीनं बघा तुम्हाला चपाती आणि दही लगेच त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो सुधीर आहे तर तो सुधीर ह्या वडिलांना ही चपाती आणि दही जी आहे तर ती देतो. त्यावरती आई म्हणतो, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आणि आई सुद्धा कवितेमध्ये ह्या सुधीरची बोलते आहे की काय बाई कवितेची कमाल. अहो या कवितेनं खूप कमालच केलेली आहे. बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आणि बोलतात सगळे, हसतात काय आणि तोंडावरती रुमाल धरतात काय, आपला हसू मोठ्यानं आलेलं आहे ते दिसू नये म्हणून. आणि अशा पद्धतीनं ही आई सुद्धा ह्यामध्ये सहभागी होते आहे सुधीरची आई. तेवढी आजी म्हणते, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आणि आपल्या मुलाला ही आजी काय म्हणते आहे, म्हणजे ह्या सुधीरच्या वडिलांना, की अरे आता घराचा पाश म्हणजे ह्या घरातल्या बंधनातून मुक्त हो आणि ऑफिसात जा आणि ते पण सावकाश जा. बघा पाश आणि सावकाश कसा यमक जुळवलेला आहे की आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आणि अशा पद्धतीनं बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आणि हे दृश्य आता तिथं संपलेलं आहे की बाबा ऑफिसला निघून जातात ह्या सुधीरचे आणि आजोबा जे आहेत ते फिरायला निघतात. त्यावरती आजोबा म्हणतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आणि आजोबा म्हणतात की अरे आता मी फिरायला चाललोय, मला द्या काठीनी चप्पल आणि मला आता काठी आणि माझी चप्पल द्या, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आणि त्याचबरोबर माझ्या कोटाचं जे तुटलेलं बक्कल जे आहे तर ते सुद्धा मला बसवून द्या. त्यावरती आजी म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आणि आजी म्हणते की लहान मुलासारखेच तुम्ही आहात एक प्रकारे, की तुम्हाला तर काही कळतच नाही की तोडून ठेवता नेहमी ही बक्कल वगैरे कोटाचं, तुम्हाला काही कळतच नाही. आणि अशा पद्धतीनं आजी कवितेतून सांगते की तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आता लहान मुलं आपल्या शर्टचं बटन वगैरे तोडून ठेवतात, आजोबा इथं अशाच पद्धतीनं कोटाचं बटन वगैरे जे आहे तर ते तोडून ठेवतायत. आणि आजी म्हणते की तुम्हाला तर काही कळतच नाही, अगदी लहान मुलाप्रमाणे वागता आणि तुम्हाला हे कसं काय कळत नाही, असं आजी त्या ठिकाणी आजोबांना म्हणते. हे सगळं लाडीकपणाचं बोलणं आहे. त्यावरती आई काय म्हणते सुधीरची, आई तुम्ही बाबांवर चिडू नका. म्हणजे आपल्या सासूबाईंना, म्हणजे ह्या आजींना ही सुधीरची आई म्हणते की आई तुम्ही बाबांवर चिडू नका. व आई तुम्ही बाबांवर कशाला चिडता, रागाचा तुम्ही सोडा हे का. आणि राग तुम्ही जो काही करता बाबांचा तर तो सोडून द्या. आणि हा जो हट्ट आहे रागाचा तर तो तुम्ही करू नका, असं त्या ठिकाणी ह्या सुधीरची आई जी आहे तर ती आजींना म्हणतात. आणि आई तुम्ही बाबांवर चिडू नका, की तुम्ही बाबांवरती अजिबात चिडू नका आणि तुम्ही हा राग सोडून द्या, असं आई कवितेतून सांगते आहे. तेव्हा ती आजी म्हणते, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका. आणि तू म्हणतेस तसं की मी का सोडू राग बरं, आणि मीच काय कामाचा घरातला ठेका घेतलाय की काय, सगळी जबाबदारी मीच घेतली की काय, घरातल्या कामाचं कंत्राट सगळं मीच घेतली की काय, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आणि सुनबाईंना, म्हणजे ह्या सुधीरच्या आईला ही आजी म्हणते की अगं तू शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला मात्र चुकलीस, आणि तुला बक्कल कुठे लावता येतं ते तर तू चुकलीस, असं त्या ठिकाणी आजी ह्या सुनेला थोडासा चिमटा काढते आहे, म्हणजे ह्या सुधीरच्या आईला. त्यावरती आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. अहो तुम्ही माझ्यावरती कशाला चिडता, माया तर प्रेम सगळ्यांच्यावरती करावं. आणि आई असं तुम्ही चिडू नका, असं ही सुधीरची आई जी आहे ती आजींना म्हणते आहे. त्यावरती सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू. आणि मग सासू सुनेचा हा संवाद जो आहे, खटकेबाज संवाद जो आहे तो सुरू आहे. आणि सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. आणि अतिशय छान इथं सुधीरनं कविता केलेली आहे की तुमच्याच वयाचा तो सुधीर आहे, पण जर कविता करायची ठरवलं तर करता येते. आणि सुधीर सुद्धा तो बोलायला लागलेला आहे, तुम्ही आता नका भांडू, तुम्ही आता आपापसात भांडू नका, भांडण ऐकून येते रडू, आणि भांडण ऐकून मला खरंच रडू यायला लागलंय, लहान तोंडी मोठा घास. परंतु मी लहान असलो तरी आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की अहो करपलेल्या भाजीचा सुटलाय वास, आणि आतमध्ये जी काही भाजी तुम्ही शिजवायला ठेवलेली आहे तर ती करपली आणि तिचा वास आता सगळीकडे यायला लागलेला आहे.
आहे असं त्या ठिकाणी सुधीर सांगतो. सुधीर रुसतो आणि सुधीर थोडा रुसलेला आहे, नाराज झालेला आहे. तेवढ्यात ताई येते आणि तेवढ्यात त्याची ताई येते. तिला हे वातावरण नवीन असतं आणि तिला घरामधलं हे सगळं वातावरण जे आहे, कवितेमध्ये एकमेकांशी बोलणं सुरू असलेलं, ते नवीन आहे, कारण तिला हे माहितीच नाही. विषय समजताच खो खो असते, पण आता सगळ्यांनी कवितेत बोलायचं आणि का बोलायचं हे सगळं ताईला समजलेलं आहे. ती सुद्धा मोठमोठ्यानं हसते, पण आनंदित होते, पण तिला सुद्धा खूप आनंद होतो व सहभागी होते. आणि मग ह्या बोलण्यामध्ये ही ताई सुद्धा, ह्या सुधीरची जी ताई आहे ती सुद्धा सहभागी होते. ताई काय म्हणते, बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. आता पिठाची सोजी म्हणजे जाड पिठाचा रवा. आणि ही ताई म्हणते, बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी. आता सुधीर जो काही नाराज झालेला आहे तर त्याची नाराजी आपण नक्की दूर करू. पहा आजी नाराजी कसं छानपैकी कवितेत ही ताई सुद्धा बोललेली आहे. कवितेत मारेल तो बाजी आणि कवितेमध्ये सुद्धा तो बाजी मारेल, म्हणजे कवितेमध्ये सुद्धा छान पद्धतीने तो प्रगती करेल, पुढे जाईल. आई आहे का घरात पिठाची सोजी, आणि अगं आई घरामध्ये पिठाची सोजी आहे का ग, म्हणजे जाड पिठाचा रवा जो आहे तर तो आहे का घरामध्ये. तेव्हा ती आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. आणि सोजी तुला कशाला हवी, अगं लाडू खातेस आणि लाडूच्या बशीतून दिले ती मात्र उशाला तशीच ठेवून येतेस, आणि तुला कशाला हवं ही सोजी वगैरे. तेव्हा ती सुधीर म्हणतो, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू, आणि चला आपण भोजन सगळेजण करू, जेवण करू, असं सुधीर कवितेतून सांगतोय. आणि आजीनं छान चवळीची खास भाजी बनवलेली आहे आणि त्यावरती ताव मारू, म्हणजे भरपूर जेवण करू. आणि आजी खरंच छान चवळीची भाजी बनवते, आणि हे सुद्धा त्या ठिकाणी सुधीरने कवितेतून सांगितलेलं आहे. चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू, आणि सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आणि अशा प्रकारे सगळेजण एकत्रितरित्या जेवण करतात. आजी पुढे म्हणते, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. आणि आता रात्र झालेली आहे, सगळेजण झोपी जा, आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा कवितेचा खोपा जो आहे, म्हणजे हे कवितेचं घरटं जे आहे, म्हणजे एकमेकांशी आपण जे कवितेतून बोलतो आहोत ते पुन्हा सकाळी काय करू, सुरू करू. सर्वजण झोपतात आणि मग दृश्य सुरू होतं की सर्वजण झोपलेले आहेत, रात्र झालेली आहे. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सकाळी उठल्यानंतर हा जो सुधीर आहे त्या सुधीरला घरातली सगळी माणसं कामामध्ये दिसत आहेत. सुधीर आईकडे जातो आणि सुधीर आपल्या आईकडे जातो. आई काय म्हणते, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीची पाणी केले गरम फार. आणि ते आई पुन्हा कवितेतून सकाळी उठल्यानंतर बोलायला सुधीरशी सुरुवात करते की सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या. किती सुंदर दृश्य आहे पहा, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, म्हणजे सकाळचं हे दृश्य असतं की इकडं सूर्य उगवतो आणि मग सगळे पशु पक्षी जे असतात ते जागे होतात आणि छान पद्धतीनं त्यांचा किलबिलाट जो आहे तो आपल्याला ऐकायला येत असतो आणि त्यांचं दररोजचं जगणं सुरू झालेलं असतं. चिमण्या झाडावर उडायला लागतात. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आणि हवा सुद्धा छान थंडगार सुटलेली आहे. आंघोळीचे पाणी गेले गरम फार, आणि आंघोळीचे पाणी सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे. तेवढी ताई म्हणते सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला झटपट आवर मुला. आणि ताई किती भन्नाट कविता करते बघा. सुधीरला मध्ये आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला झटपट आवर मुलाला. आणि अरे सुधीर काय बघत बसलायस, लवकर आंघोळ करून घे, नाश्ता सुद्धा चटकन करून घे, झालाय उशीर तुला, तुला आता शाळेला जायला उशीर झालाय, आणि झटपट आवर मुला. आणि अरे लवकर आवर. तेवढी आजी म्हणते, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. आणि आजी तोवर आजोबांची काळजी करते आणि ती म्हणते की अहो आजोबांना सगळ्यांनी घरामध्ये जे काही त्यांचं स्वेटर असेल मफलर असेल, आणा कानटोपी, कानटोपी असेल ती पण आणा, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. आणि हे उबदार कपडे जे आहेत ते आता आजोबांना द्या, आणि थंडीपासून वाचायचं असेल तर हाच एक उपाय सोपा आहे, आणि तो त्या ठिकाणी आता आपण करूया. आणि सगळ्यांनी आजोबांची ही जी काही स्वेटर असेल मफलर असेल तर ते आणून द्या असं आजी सांगते. सुधीर आंघोळ करून आवरून येतो, आणि एवढ्यात सुधीर काय करतो आहे, आंघोळ करतो आणि आवरतो, म्हणजे आटोपतो. आता त्याला शाळेला जायचं आहे. सुधीर आंघोळ करून आता आवरून आलेला आहे. तेवढी ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवेत नीट, तरच बनते कविता धीट. आता इथे बघा की इथं नीट फिट नीट धीट किती छान शब्द तयार झाले शेवटी. आणि इथं यमक जुळायला हवे फिट असं म्हटलेलं आहे. तर यमक म्हणजे काय, हा मराठी भाषेतला एक अलंकार आहे की कवितेच्या चरणाच्या शेवटी, म्हणजे चरण म्हणजे एक पहिली ओळ जी आहे तर तिथे पहा की चरणाच्या शेवटी नंतर कुठेतरी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा यमक हा अलंकार होतो. इथे बघा शेवटी नीट फिट, इथे यमक जुळलेला आहे. आपण ते बघू. इथे सुधीर
तू लिहून घे नीट. इथं नीट शब्दला मी अधोरेखित केलेला आहे. यमक जुळायला हवे फिट, म्हणजे नीट फिट. इथं शेवटी काय झालेलं आहे की यमक जुळलेला आहे, की हे जरी अर्थ भिन्न असले ह्या शब्दांचे तरी सुद्धा त्या ठिकाणी ऐकताना आपल्याला गंमत वाटते आणि एक समान उच्चार जो आहे तो तिथं आपल्याला जुळलेला दिसतो. शब्दांचे यमक हवेत नीट तरच बनते कविता धीट, आणि जर कवितेत शब्दांचे यमक चांगले जुळले तर कविता सुद्धा धीट बनते. कवितेमध्ये सुद्धा धैर्य येतं आणि छान त्या ठिकाणी ती तयार होते, असं त्या ठिकाणी ही ताई म्हणते. म्हणजे कविता कशी बनते हे ताईनं आता सांगून टाकलेलं आहे. आणि एवढ्यात काय दृश्य घडलेलं आहे पहा. बाबा रात्री पाळीहून परत येतात आणि सकाळी मग बाबा जे काही रात्री कामावरती गेलेले असतात ते सुधीरचे बाबा आता कामावरून घरी येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो आणि कालच घरामध्ये जे काही संभाषण कवितेतून सुरू होतं ते सगळं त्यांच्या लक्षात येतं. ते गालातल्या गालात हसतात आणि गालातल्या गालात ते हसतात, खुर्चीवर रेडून बसतात आणि खुर्चीवरती छानपैकी आरामात बसतात. आणि बाबा म्हणतात, कामाचा आलाय आता कंटाळा, त्यात थोडे पाणी टाकून वाळा. आणि बाबा सुद्धा कवितेतून बोलतायत की कामाचा आलाय आता कंटाळा, मला आता कामाचा खूप कंटाळा आलाय, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आणि थोडंसं पाणी जे आहे तर ते वाळा टाकून द्या, म्हणजे एक प्रकारची सुगंधी वनस्पती आहे आणि थोडा वाळा टाकून मला हे पाणी द्या पिण्यासाठी. आई कणिक मळत असते आणि आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये ही आई जी आहे सुधीरची तर ती कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आणि हे बाबा जे असतात त्या आईला उद्देशून म्हणतात की कणिक तुम्ही नंतर मळा, कणिक तर तुम्ही नंतर मळू शकता, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा आणि मला आता शिरा हवा आहे आणि त्यासाठी रवा चाळून घ्या, असं त्या ठिकाणी हे बाबा आईला सांगतात. तेव्हा आई म्हणते, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आणि आई सुद्धा बाबांना सांगते की तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, आणि अगोदर तोंड तरी धुवून घ्या, आंघोळ करा आणि मग तुम्हाला मी छानपैकी गरम शिरा करून देते आणि तो खा. मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा आणि मग सुधीरच्या डब्यासाठी त्याला आवडणारा बटाट्याची भाजी करायची आहे आणि तो बटाटा तुम्ही चिरायला मदत करा, असं आई ह्या बाबांना सांगते सुधीरच्या. तेव्हा आजी काय म्हणते, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. आणि आजी ह्या आपल्या नातवाला सुधीरला सांगते की अरे सुधीर आवर दप्तर लवकर ठीक, नीटनीटकं लावून घे, नाहीतर कचऱ्याचं येईल त्यात पीक, नाहीतर सगळा कचराच त्यात जाऊन बसेल. म्हणजे आपलं दप्तर सुद्धा अस्ताव्यस्त घरामध्ये पडलेलं असतं, ते नीट करायला आपल्या घरातले सगळे सांगतात. सुधीरला सुद्धा आजीनं सांगितलेलं आहे, टापटीपणा दररोज शिक आणि नीटनेटकेपणा टापटीपणा दररोज शिकून घे, अशा पद्धतीनं कवितेतून ही आजी सांगते. त्यावरती सुधीर म्हणतो, आजी आई खूप छान, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हाले ना पान. आणि सुधीरला हे सगळी गंमत जी आहे ती अनुभवत आली आणि आपला प्रकल्प जो आहे काव्य प्रतिभा कशी वाढवावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत, हा जो काही बाईंनी दिलेला विषय होता तर त्याबद्दल ह्या घरातल्या सगळ्या लोकांनी जी काही मदत केलेली आहे ती सुधीरला इतकं छान वाटलेलं आहे. तो म्हणतो की अगं आजी आई तुम्ही खूप छान आहात, मला नाही कशाचीच वाण आणि मला कशाचीच वाण नाही, कमतरता नाही, तुमच्या वाचून हाले ना पान, आणि तुम्ही जर नसाल तर माझं काहीच काम होणार नाही. आणि खरंच तुम्ही खूप मदत केली. आजोबा होकार दर्शवतात आणि आजोबा सुद्धा म्हणतात की बरोबर आहे सुधीर तुझं. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात आणि तेवढ्यात वडिलांनी आणलेली काही पुस्तकं जी आहेत तर ती सुधीरच्या हातामध्ये हे वडील देतात. आणि अशा पद्धतीने पुढे काय होतं पहा, की बाबा म्हणतात, बस झाला कवितांचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार हाऊस. आणि मग अशा पद्धतीनं ह्या बाबांनी आणलेली पुस्तकं सुधीरच्या हातामध्ये दिली आणि काय म्हणतायत, बस झाला आता कवितांचा पाऊस. आणि आता कवितांचा पाऊस खूप झाला, म्हणजे घरामध्ये आपण खूप कवितेतून बोललो, आशाने थोडीच पूर्ण होणार हाऊस आणि आशाने थोडीच आपली हाऊस पूर्ण होणार आहे, पुस्तके देता येते. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. आणि हा थोर कवींनी ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्या थोर कवींच्या कविता संग्रहाची ही पुस्तकं आहेत आणि तुला त्या कविता ह्या मोठ्या मोठ्या लोकांची वाचल्यानंतर, मोठ्या कवींच्या ह्या कविता वाचल्यानंतर तुला कवितेविषयी नक्की आवड निर्माण होईल, प्रेम तुझ्यामध्ये निर्माण होईल. आणि ह्या सगळ्या कवींनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या तू वाचून घे. आणि इथं एक योग्य उपाय जो आहे तो वडिलांनी काढलेला आहे की अरे आपण घरामध्ये खूप कवितेतून बोललो, पण खरी कविता शिकायची असेल तर मोठमोठ्या कवींच्या कविता सुद्धा तू वाचायला हव्यास. आणि मग बाबांनी काय केलेलं आहे की हे सगळे काव्यसंग्रह मोठ्या मोठ्या कवींचे तर ते आणलेले आहेत आणि ते सगळे काव्यसंग्रह वाचण्यासाठी ह्या सुधीरला हे बाबा देतात. आता कंसामध्ये काय सूचना दिलेली आहे की सुधीर कवितांची पुस्तके वाचतो आणि सुधीर सुद्धा हे आणलेली कवितांची पुस्तकं वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो, त्यात तो एकरूप होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान घरातील सर्वांना दिसते आणि एक छान समाधान ह्या सुधीरच्या
त्याच्या चेहऱ्यावर सगळ्यांना घरातल्यांना दिसतं आहे, त्याला तो आनंद होतो आहे हे चेहऱ्यावरून जाणवतं आहे. तल्लीन होणं म्हणजे काय तर एकरूप होणे. आता पुढे सुधीर काय म्हणतो, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी असं झालंय, वाचू किती. आणि सुधीरला खरंच खूप आवड निर्माण झाली ती पुस्तकं वाचण्याची, कवितांची. आणि तो म्हणतो की बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, की बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, अहो असं झालंय, वाचू किती. आणि मी किती वाचू आणि किती नको असं मला झालंय. कविता अंगणात उतरल्या हाती, त्या मी वेचू कशा आणि किती. आणि माझ्या अंगणामध्ये म्हणजे माझ्या समोर हे कितीतरी कविता आहेत आणि त्या मी कुठल्या वाचू आणि कुठल्या नको असं मला झालेलं आहे. इतक्या सुंदर सुंदर ह्या कविता आहेत. शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी. आणि शांताबाई शेळके ह्या प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांची ज्या कविता आहेत त्या कविता असतील, नारायण सुर्वे यांच्या कविता असतील, त्यांची प्रसिद्ध गिरणीची लावणी कविता असेल, गदिमांचं घर आणि गदी माडगुळकर हे सुद्धा प्रसिद्ध कवी आहेत. खेड्यामधलं घर कौलारू ही त्यांची प्रसिद्ध कविता, मुलांना खूप आवडणारी. किती वाचू आणि किती नको झाले. बालकवींची फुलराणी आणि बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि त्यांची प्रसिद्ध अशी फुलराणी कविता. किती सुंदर सुंदर छान छान हे कवी आहेत, त्यांच्या कविता किती सुंदर आहेत. चेतवले भावनांची मोहोळ तुम्ही. आणि ह्या सगळ्या कवींनी माझ्या भावना ज्या आहेत त्या जागृत केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं ह्या शांताबाई शेळके ह्या ज्या प्रसिद्ध कवयित्री आहेत, त्याचबरोबर नारायण सुर्वे प्रसिद्ध कवी आहेत, त्याचबरोबर गदी माडगुळकर हे प्रसिद्ध गीतकार आहेत महाराष्ट्रातले. आणि बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे सुद्धा प्रसिद्ध कवी आहेत. आणि या सगळ्यांनी मराठी साहित्यामध्ये आपल्या कवितांनी एक वेगळं दालन हे समृद्ध केलेलं आहे कवितांचं. आणि ह्या सगळ्या मोठ्या कवींच्या कविता कोणत्या वाचू आणि कोणत्या नको असं त्या ठिकाणी सुधीरला झालेलं आहे. म्हणजे त्याला सुद्धा कवितांची आवड निर्माण झाली. या सगळ्या कवींच्या कवितांमध्ये कवितांच्या प्रेमात जणू हा सुधीर पडलेला आहे. आणि ह्या सगळ्या कवींनी जे काम कवितेसाठी केलेलं आहे तर ते सगळं हा सुधीर समजून घेतोय आणि त्याला ह्या कवींच्या कविता सुद्धा आता वाचायला मिळत आहेत. आणि शेवटी पहा की सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या सुधीरला हा सगळं कविता कशा करायच्या आणि कविता करताना काय काय करायचं असतं हे सगळं समजलेलं आहे. आणि सगळेजण हा प्रकल्प छान पद्धतीने आता हा सुधीर पूर्ण करतोय. सगळेजण टाळ्या वाजवतात व सुधीरचं अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. आणि अशा प्रकारे हा जो सुधीर आहे तर तो काय करतो, हा बाईंनी दिलेला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले हा जो काही विषय होता प्रकल्पाचा तर तो अतिशय छान पद्धतीनं ह्या सुधीरनं लिहिलेला आहे आणि बाईंकडे त्यानं तो सादर केलेला आहे. म्हणजे अतिशय छान पद्धतीनं ही एकांकिका आपण इथं समजून घेतलेली आहे. आणि या एकांकिकेमधून एखादा गमतीशीर प्रसंग सुद्धा की जो आपल्या भावविश्वाशी निगडीत असतो तो किती व्यवस्थितरित्या मांडता येतो आणि वाचन किती किंवा लेखन किती आपण सुंदर करू शकतो हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीनं एखादा कुठला शाळेमध्ये प्रकल्प दिलेला असेल तर तो किती आनंदाने करायला पाहिजे किंवा वाचन लेखन ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते किती आपण छान पद्धतीने करू शकतो हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, हा पाठ जो आहे तो आज आपण इथे पूर्ण केलेला आहे. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू.